एवढं काय, तुम्ही मला कधी पण बोलवा, मी कधी पण तुमच्या मदतीला येईल. एवढं काय थँक्यू. अरे आहेत तुमच्या पोराच्या हातात बांगडे म्हणून तर असे धंदे करतो तो. त्याला नीट शिस्तीत समजून सांगायचं. परत जर असा वागला ना तर आपल्यासारखा वाईट नाही कोणी. हा मुन्ने, तू एक पाऊल पुढे टाकलंय. आता बघ कसा थै थै नाचवतो त्यांना. बघतोच कोण लग्न करतं त्या बोराड्याच्या पोरीशी. तुला नव्हतं याचं तर सरळ सांगायचं ना यार मला. मी फोर्स केला नसता तुला. अगं अनुष्का, मी खरंच निघून राहिलो होतो. पर्या प्लीज, खूप बदललायस यार. मी आधी जेव्हा तुला फोन करायचे तेव्हा तू जसा असशील तसा, जिथे असशील तिथून माझ्यासाठी निघून यायचास. आणि आता आता मी हो बोलले तर रंग दाखवायला लागलायस यार तू. मी थोडासा वेळ मागितला होता रे तुझ्याकडे, तुला तोही नाही देता आला. हॅलो 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 अनुष्का, अगं काहीतरी बोल ना प्लीज. हॅलो अगं अनुष्का, अगं सॉरी ना. हॅलो अगं, व्याकरणाचं पुस्तक पण आणलंय मी आता. हॅलो अगं, सुधरू राहिली माझी भाषा. सुधरत आहे माझी भाषा. हॅलो हॅलो, तू ऐकू राहिली का अनुष्का? अगं अगं प्लीज बोल माझ्याशी प्लीज. हॅलो 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 हॅलो, तुम्ही आता स्वतःला जपा बर का. का? हो, माझ्या घरच्यांचा डायरेक्ट राग आता तुमच्यावर. तुम्ही मला रस्त्यात अडून माझी छेड काढली हे त्यांनी पक्क डोक्यात घेतलंय आणि त्यामुळे तुमच्यावर लय उखडलेत. म्हणून म्हणलं तुम्ही स्वतःला जपा. आणि सॉरी बर का, हे म्हणजे आपण करायला गेलो एक आणि भलतच काहीतरी होऊ राहिलंय तरी दुसरंच होतंय. आता ना घरातलं पण वातावरण हळूहळू बदलू राहिलंय. इकडं पण सेम कंडिशन आहे. आपल्या घरचे भांडणं थांबायलाच काही वाटत नाही. कसं तरी जरा निवडलं होतं, अजून तुमच्या घरून कॉल आला, अजून चिघळला आता.
हा ना, इकडं पण तेच होऊ राहिलंय. खरं काय ना, कुणाला काही ऐकूनच नाही घ्यायचं. आणि आता काय करावं काहीच कळून नाही राहिलंय. काही कळायला मार्ग नाही, सगळं डोकं पागल झालंय. आणि यामुळे टेन्शन येऊ राहिलं ना हो तुम्हाला. त्याच्यामुळे नाही हो, अनुष्का पण नाही बोलू राहिली आता माझ्यासोबत. का मग? आता त्यांना काय झालं? हो, तुमची मीटिंग कॅन्सल करण्याच्या नादात आमची मीटिंग कॅन्सल झाली ना. म्हणजे काय झालं माहितीये का? म्हणजे अनुष्काने आमचं जोडल्यापासून पहिल्यांदा पिक्चरचा प्लॅन केला. पिक्चर होता 4:45चा आणि तुमची मीटिंग होती 4ची. आपण भेटणार होतो 3:30ला ना. मग मला वाटलं की सगळं हा काहीच नाही झालं. मायला सगळंच चचलं. असे कसे हो तुम्ही? हे हे असं असं प्लॅनिंग केलं तुम्ही? वेळेचं नियोजन नाही म्हणजे नाहीच. अहो, तुमचं जुळल्यानंतरच्या पहिल्या भेटीची माती केली हो तुम्ही. असं कसं करू शकता हो? चुकलंच तुमचं. हो हो हो, तुम्ही सांगायची गरज नाही. कळतंय मला चूक झाली आहे म्हणून. हे सगळं तुमच्यामुळे झालं, लक्षात ठेवा. या चुकीवर काही उपाय असेल तर सांगा. चुकलंच तुमचं करायची गरज नाही. कळलं का? हे बघा, तुम्ही चिडू नका. शांतपणे त्यांच्याशी जाऊन बोला. अहो, कसं बोलू? फोन तर उचलला पाहिजे ना. म्हणजे फोन उचलू राहिली आहे ती, पण काही बोलूनच नाही राहिली हो. मीच नुसता इकडून हॅलो हॅलो हॅलो, पलीकडून एक शब्द नाही हो. अहो, नाहीच बोलणार त्या. कसं बोलतील? का? तसंच असतं ते. हा? तुम्ही आता एक काम करा. तुम्ही फोन करायच्या फंदात पडू नका. तुम्ही डायरेक्ट जाऊन त्यांचं घर गाठा आणि त्यांच्या समोर उभं राहा. हो, असं कसं भेटणार? डायरेक्ट गेलो म्हणून ती चिडली म्हणजे? अहो, नाही चिडणार त्या. कसं काय? हो, तसंच असतं ते. आता तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे जा. त्या जे काही बोलतील ते शांतपणे ऐकून घ्या. बर. त्यांचा मूड शांत झाला की वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करा. हो का? आणि मग हळूच त्यांना विचारा, जायचं का कुठं बाहेर? दूध प्यायला येतेस? काही काय बोलतो? दूध प्यायला कशी येणार आहे ती? अहो, येतील. मी सांगते. कस काय? अहो, तसंच असतं ते. बर. आणि काय करू? आणि काही नाही. आता फोनवर नका बोलत बसू. उठा, निघा आता. हो ठीक आहे, जातो. बस निघू राहिलो. पण एक सांगू का? हा? नाही, तुम्ही सल्ला चांगला देता, पण सल्ला देताना लई मात करता हो. हो, तसंच असतं ते. ठेवा फोन. बाय. पहिली भेट मिस केली. कसं होणार यांचं? तसंच असतं ते. चिडायचं नाहीये, वातावरण हलकं करायचं आहे. आणि दूध प्यायला येतीस का अनुष्का? हॅलो, आम्ही उभा आहे बाहेर. हॅलो. अगं बाहेर म्हणजे तुझ्या घराच्या बाहेर उभा आहे. अगं ये ना बाहेर. हॅलो. अगं ते दाराशी कुत्र बांधून आहे का नाही हे नाही माहित ना, म्हणून दारापाशी येऊन राहिलो. आता कुत्र चालवत तर 14 इंजेक्शन घ्यावं लागेल ना मग. ठेवलं तो पण नाही ऐकून घेत रे.
काय? मराठी व्याकरण माझ्यासाठी. म्हणजे तू मला गिफ्ट दे, मग माझ्या चुका सुधारतील ना सगळ्या. मग तुझ्याकडेच ठेव. अगं, या एवढ्या विनोदासाठी विकत आणलं का ते? निदान माझ्या मेहनतीसाठी तरी हस थोडं. अगं, मी खरंच येणार होतो, पण मला कारण नकोयत पर्या. तुम्ही सगळे पुरुष एकसारखेच असता का रे? म्हणजे जोपर्यंत मुलगी हो म्हणत नाही तोपर्यंत तिला वेळ द्यायचा, वेळ पाळायची, तिला हवं तिकडे घेऊन जायचं. एकदा हो म्हणाली की मग दुर्लक्ष करायचं. प्रेम संपतं का रे तुमचं? अगं, काय झालं माहितीये का? असं कारण नाही देणार आहे मी. सॉरी म्हणायला आलोय मी. सॉरी म्हणलो. वकील वगैरे घेऊन आलास का तुझ्या बरोबर? नाही ग, एकलाच आलोय मी. एकला? एकटाच आलो आहे मी. एकटाच फिरतो आहे मी. जायचं मग मसाला दूध पियाला. पर्या, पियाला नाही, प्यायला. आणि दूध नाही, दूध बोल. दूध. हा. जायचं का मग मसाला दूध प्याया याला प्यायला प्यायला. बरे, आपली पहिली डेट होती ना, हा. मी आयुष्यात कधी विसरणार नाही. दूध. हं? दूध. हा. थँक्यू. हा 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 हा. मसाला दूध. आता बघ तुझा मूड कसा फ्रेश होतो पाटकन. घे. काय विचार करू राहिली? बरे, आपली पहिली डेट होती ना. अगं, तुला आता सगळं समजावून सांगतो काय झालं. मी खरंच येऊ राहिलो होतो, पण खरंच एक काम आलं ग. नंतर तुला फोन केला तर मी, तू काय म्हणली आता कशाला पिक्चरला जायचं. मग अगं, गेलो असतो ना पिक्चरला, पाहिला असता अर्ध्यातून. तसा कोणाला पिक्चर पाहायचा होता. माझं चुकलं. सॉरी. पिणं दूध. दूध. आता मी एकदम सुधारणार आहे बरं का. एकदम भाषा माझी मस्त अशी. ते व्याकरणाचं पुस्तक सोबतच घेऊन फिरू राहिलो. काय झालं? लोक म्हणतील पोरगी येडी झाली. लोक म्हणजे प्राध्यापक म्हातारा झालाय. हे बघ.
पर्या तू काय करतोयस? काय काय नाही, बघू दे लोकांना, मला काय बघू दे. तू अशी हसत राहशील ना तर मी आयुष्यभर असं करू शकतो. That is so romantic. ऐक. अनुष्का, नाही हे खरंच बरं वाटू राहिलं, पण खरंच लोक पाहू राहिले का इकडे? पर्या तू आत्ता म्हणालास ना लोकांनी बघितलं तरी फरक पडत नाही. अगं ते बरोबर आहे, पण एक जरा सामाजिक प्रतिष्ठा. मातीत गेली तुझी प्रतिष्ठा. मी मुद्दाम करणार. तुम्ही तरी समोर पहा ना. अनुष्का, ऐक ना अनुष्का, ऐक ना. उद्या पिक्चर जाऊया. नक्की? नक्की. ओके. अगं हा. ठरलंय आमचं, लग्न ठरलंय. हॅलो. हॅलो. सॉरी. का? म्हणजे नाही, म्हणजे तुम्ही आता काय म्हणालात ना ते मला कळलं नाही. काऊन म्हणजे? काऊन म्हणजे का बरं सॉरी म्हणू राहिले तुम्ही? अच्छा अच्छा. अगं ते मी वेळेवर पोहोचू नाही शकलो ना तुला भेटायला. म्हणजे तुला उगाच माझ्यामुळे एकटीला वाट बघत बसायला लागलं असणार, त्यासाठीच सॉरी. नाही ठीक आहे, इट्स ओके. ते वाट बघत बसण्यापेक्षा मला पीएचडीच्या क्लासला जाणं गरजेचं होतं म्हणून मी निघाले. अगं नाही, मी समजू शकतो, खरंच मी मनापासून तुझी माफी मागतोय. ते काय झालं ना, रस्त्यात थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी वेळेवर नाही पोहोचू शकलो. अहो नाही, हरकत नाही, म्हणलं ना मी, इट्स ओके. तुम्ही सॉरी पण म्हणले आता, ठीक आहे, झालं. थँक्स. मग आपण उद्या भेटूया. उद्या? उद्या पण क्लास आहे ना माझा. अगं मी उद्या नक्की वेळेवर येईन. तुझा क्लास 5 वाजता असतो ना, मग आपण 4 वाजता भेटू ना. तू म्हणत असशील तर मी 3:30लाच येऊन थांबतो. तू ये तुझ्या सवडीनुसार, काही प्रॉब्लेम नाही. नाही, मला क्लासच्या आधी मला जायचंय, माझ्या मैत्रिणीकडे जायचंय नोट्स काढायला. मी नाही भेटू शकत. नाही तर मग क्लासच्या नंतर भेटू ना, मला चालेल. नाही चालणार मला. का? नाही चालणार, कारण मला लवकर घरी यावं लागणार आहे अर्जंट क्लास संपल्यावर. आणि आमच्या घरी चालत नाही रात्री बाहेर पडलेलं. 7च्या आत घरात यावं लागतं. आपणला नाही चालत ना, म्हणून. तुम्ही जर उद्या बिझी असेल तर आपण परवा भेटू ना, मला चालेल. परवा? अहो परवा तुम्ही म्हणाल त्यावेळी भेटू, फक्त 1 तास. हे बघा, मी फक्त तुम्हाला भेटण्यासाठी इथे थांबतोय, प्लीज. पण आता नाही म्हणू नका, कारण तुम्ही नाही म्हणाल तर मला असं वाटेल की तुम्ही अजूनही माझ्यावर रागवलंय. अहो नाही. बघितलं, म्हणजे तुम्ही अजूनही माझ्यावर रागवलेत. तुम्ही अजून मला माफच नाही केलंय. अहो नाही.
अहो मी केलंय माफ. ठीक आहे, मी करते काहीतरी मॅनेज. उद्याच भेटू, 4 वाजता भेटू. हो थँक्स अ लॉट. गुड नाईट. आपण भेटू उद्या. थँक्स वन्स अगेन. बाय. बाय.